लखीमपूर खेरी भागात मानव आणि वन्यजीवांमधील संघर्षाच्या घटना सातत्याने वाढत आहेत। दरम्यान बिबट्या व माणसामधील संघर्षाचं चित्रण करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे। धौरहरा फॉरेस्ट रेंजमधील बबुरी येथील एका वीट भट्टीत बिबट्या शिरला आणि त्याने तिथल्या एका कामगारावर हल्ला केला। मात्र ज्या तरुणावर बिबट्याने हल्ला केला त्याने न घाबरता बिबट्याचा सामना केला। या तरुणाने एकट्याने या बिबट्याशी झुंज दिली आणि स्वतःचा बचाव केला। बिबट्याच्या हल्ल्यात या तरुण जखमी झाला आहे, मात्र स्वतःचा जीव वाचवण्यात तो यशस्वी ठरला। या घटनेचा व्हिडिओ पाहून लोक तरुणाच्या हिमतीचे कौतुक करत आहेत, कारण कोणत्याही शस्त्राशिवाय त्याने बिबट्याशी 2 हात केले। दुसऱ्या बाजूला मानव व वन्यजीवांमधील संघर्षाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। तसेच लखीमपूर व आसपासच्या भागातील जंगलतोडीच्या मुद्द्यावरून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विद्यमान भाजपा सरकारवर टीका केली आहे। तरुण आणि बिबट्याची झुंज पाहून वीटभट्टीत काम करणारे इतर मजूर व आसपासचे लोक तिथे जमा झाले। सर्वजण केवळ बघ्याच्या भूमिकेत होते, कोणीही पुढे जाऊन त्या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही। काही तरुण दूर उभे राहून बिबट्याला दगड मारत होते, तर काही जण विटांचा मारा करून बिबट्याला तिथून हसकावण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्याचा बिबट्यावर फारसा परिणाम झाला नाही। तरुणाने बराच वेळ झुंज दिल्यानंतर बिबट्या तिथून निघून गेला, मात्र तोवर हा तरुण गंभीररित्या जखमी झाला होता। त्यानंतर वीटभट्टीतील इतर मजुरांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं। अलीकडेच उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील मोहाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात बिबट्याच्या हल्ल्यात 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली होती। हिमांशु, राममिलन, नावेद व पप्पू अशी या हल्ल्यात जखमी झालेल्या 4 जणांची नावे असून हे 4ही जण अद्याप रुग्णालयामध्ये आहेत। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे।